अभी मजा आएगा ना भिड़ो। हाय फ्रेंड्स, जय सेवालाल। तर आज मी बनवणार आहे मटणाची भाजी, बकऱ्याच्या मटणाची भाजी। तर आमच्या इकडे आषाढ महिन्यामध्ये सर्वजण बकरं कापतात देवाला, कारण नंतर श्रावण महिना चालू होतो। श्रावण महिना पवित्र मानला जातो, त्याच्यासाठी श्रावण महिन्यात आम्ही काही मटण नॉनव्हेज कुठलंच खात नाही। त्याच्यासाठी आता थोडंसं मटण राहिलेलं होतं, तर त्याचं मी 2-3 माणसासाठी भाजी बनवणार आहे। तर इथं मी कढई घेतली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, त्याच्यानंतर लसूण अद्रक पेस्ट आणि थोडंसं खोबरं वाटून घेतलेलं होतं, कोथिंबीर टाकली होती, त्याच्यामुळे ते हिरवं दिसायला लागले। ते नंतर सगळं तेलामध्ये खालीवरी करून पूर्ण मिक्स करून छान भाजून घ्यायचं, त्याला तेल सुटेपर्यंत। नंतर त्यामध्ये थोडेसे कोरडे मसाले टाकलेले आहेत, थोडीशी हळद, आपला घरगुती मसाला जो असतो तिखट असतो ते, काळा मसाला, त्याच्यामध्ये धने पावडर, चिकन मसाला, मटन मसाला, थोडंसं धने पावडर सगळं टाकून मिक्स केले। आणि त्यानंतर मी शिजवलेलं मटण त्याच्यामध्ये ॲड केलं आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं, पाणी गरम टाकायचं, त्यामुळे तरी चांगली येते। आता मी अगोदर इकडं मटण शिजून घेतलं होतं, त्याच्यामुळे त्यामध्ये गरम पाणी होतंच, म्हणून सेपरेट गरम पाणी करून टाकायची गरज नाही पडली मला। तर तुम्ही गरम पाणीच टाका, त्याच्यामुळे तरी पण छान येते आणि भाजी पण चविष्ट बनते। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुमच्या इकडं आषाढ महिन्यामध्ये काय करतात ते पण मला सांगा। तुम्ही श्रावण महिना पाळता का नाही, का श्रावण महिन्यामध्ये पण काही जण असतात ते पाळत नाहीत, काही जण ह्यामध्ये नॉन व्हेजिटेरियन असतात, काही व्हेजिटेरियन असतात। हा व्हिडिओ मी नॉन व्हेजिटेरियनसाठी बनवलेला आहे। चला, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर एन्जॉय करत राहा, खात राहा। बाय, जय सेवालाल।